काहीतरी गोड आणि हेल्दी खायचं आहे तर बनवा गोड चना. प्रोटीन आणि फायबर भरपूर असलेला हा फुटाणा आणि त्याच्याबरोबर भरपूर आयर्न असलेला गूळ असं एक कॉम्बिनेशन बनवतं जे फक्त आपल्याला चवच देत नाही तर आपली हेल्थ आणि एनर्जीसुद्धा वाढवतं. तर यापासून आपण बनवणार आहोत एक भारी असे स्नॅक. त्यासाठी मी घेतलं आहे 1 वाटी फुटाणे, 1 वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ आणि 1 चमचाभर तूप. गॅसवर कढई ठेवून 1 चमचाभर तूप टाकून घेतले आहे. नंतर त्यात बारीक चिरलेला गूळ टाकला आहे आणि थोडेसे पाणी टाकून घेतले आहे. आता याचा आपल्याला घट्ट पाक बनवून घ्यायचा आहे. हे बघा असे बुडबुडे आल्यानंतर आपल्याला पाक चेक करायचा आहे. अशा 2 ते 3 तारा तुटल्या पाहिजेत. बोटावर तुम्हाला पाक चेक करता येत नसेल तर एका प्लेटमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडासा पाक टाकूनही तुम्ही चेक करू शकता. हे बघा असा घट्ट पाक तयार झाला पाहिजे. पाण्यात टाकल्यानंतर त्याची गोळी बनली पाहिजे. आता गॅस बंद करून आपण त्यात फुटाणे टाकून घेतले आहेत. छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि थोडेसे थंड झाल्यानंतर ते आपल्याला एका ताटात काढून घ्यायचे आहे आणि सेपरेट करून घ्यायचे आहेत. त्याऐवजी तुम्ही गरम असतानाच त्याचे छोटे छोटे लाडू बनवले तरी चालतील. इव्हिनिंगच्या स्नॅकमध्ये कायम प्रत्येक आईने किंवा यंग लेडीजने हा गूळ चना खाल्लाच पाहिजे. अगदी कमी सामानात तयार होणारा हा पदार्थ प्रत्येक लेडीजसाठी खूपच फायद्याचा आहे. आजकाल महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात जे प्रॉब्लेम दिसतात ना, थायरॉईड, PCOS, हार्मोनल इम्बॅलन्स, हे काहीच होणार नाही. तुम्ही हे एक जडीबुटीसारखे खात राहा, तुम्हाला भविष्यात काहीच प्रॉब्लेम येणार नाहीत. जॉईंट पेनपासून आराम मिळविण्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे हे स्नॅक. यात भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे आपलं पोट साफ राहण्यासुद्धा खूप उपयुक्त आहे. यात पोटॅशियम देखील भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपलं हृदय देखील हेल्दी राहतं. अशा प्रकारे भरपूर गुणांनी युक्त असलेला हे गोड चना तुम्ही तुमच्या घरात नक्की बनवून ठेवा. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.